ते अथांग ब्रह्म केवढं आहे. त्या ब्रह्माची व्यापकता कोणालाच सांगता येणार नाही. ब्रह्म केवढं, जग केवढं हे तरी आपल्याला माहीत आहे का? जग केवढे हे माहिती आहे आपल्याला. जग जाऊ द्या, पुणे जिल्हा तरी माहिती आहे का आपल्याला? हवेली तालुका तरी माहिती आहे का? पुणे जिल्हा तरी माहिती आहे का? नाही का? मग आपलं गणेशनगर केवढं, त्यानंतर वडगावशिरी केवढी, पुणे केवढं, हवेली तालुका केवढा, जिल्हा केवढा, राज्य केवढं, राष्ट्र केवढं आणि जग केवढं. मर्यादा आहे का? तसा तो परमात्मा किती मोठा आहे. आश्चर्य बरं का. परमात्मा म्हणजे प्रचंड आश्चर्य, केवळ आश्चर्य, अथांग शक्ती, सुखाचा समुद्र, आनंदाचा समुद्र, शक्तीच्या काय आहे शक्ती. न सरे लुटता मागे बहुत जणी, जुनाट हे खाणी उघडली. न सरे लुटता. आत्तापर्यंत समुद्राचं पाणी आपण किती घेतलं, किती पाणी वापरलं, हजारो वर्ष होऊन गेली, आपण पाण्याचा वापर करतोय. आपल्या घरातलं पाणी संपतं, टाकीतलं पाणी संपतं, शहरातलं पाणी संपतं, पण समुद्र कधी अडतो का? अडतो कधी? सगळ्या जगाला पाणी पुरून हजारो वर्ष, सगळ्या जगाला पाणी पुरून तो जसाच्या तसाचे अथांग, तशा प्रकारचे ब्रह्म आहे. जग आणि ब्रह्म, सगळ्या विश्वाला आधार म्हणजे ते ब्रह्म. कोणाच्या जीवावर? बाबा म्हणे आपण बोलतो, चालतो, खातो, पितो, जिवंत आहोत. कोणामुळं आहोत? त्या परब्रह्मामुळं आहे. निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. आपलं शरीर चालते, आपल्याला इथं ठेवले, आपला श्वास चालू आहे म्हणून ना. श्वास बंद पडलो याला कोणी विचारेन का? लय म्हणे हा काय आहे, लय मोठा महाराज आहे, लय मोठा महाराज आहे. याची 500 कीर्तनं झालेली आहेत. हेलिकॉप्टरशिवाय महाराज फिरत नाहीत, नाही का? चंदननगरला जाय झालं कार्यक्रमाला तरी त्यांना म्हणतात हेलिकॉप्टरच लागते. गणेशनगरवरून चंदननगरला जायला महाराजांना हेलिकॉप्टर लागते, त्याशिवाय महाराज येत नाहीत. हेलिकॉप्टरशिवाय महाराज घराच्या बाहेर पाऊल टाकत. पण ब्रह्माचा अंत म्हणून त्या सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. कसा पाहिला? पाहता पाणी दुरी सारोनिया. तो परमात्मा पाहिला. कसा पाहिला? कसा पाहिला? तो पाहणं टाकून पाहिला. कसा पाहिला? न पाहता पाहिला. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची. पुढं काय? पुढं काय झालं? ब्लॉग झालं. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची. परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. सर्वदा जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निज बोध सांगे. सर्वदा गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निज बोध सांगे. सद्भक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. सद्योग पंते घरी आणि येले. काही उच्चार करतात, खरा उच्चार काय आहे? सद्योग पंथे घरी आणि येले, अंगेची माते परब्रह्म केले. प्रचंड तो बोध रवी उदेला, प्रचंड तो बोध रवी उदेला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. साधे हे डोकं आऊट व्हायचंही, परंतु आपण कसा कच्चा बे कच्चा ओ नर, कच्चा बे कच्चा ओ नर, कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा ओ नर, कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा ओ नर, कच्चा बे कच्चा, नाही का? आणि म्हणून कसं आहे?
अथांग अशा प्रकारचा तो परमात्मा. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. वेदांना सुद्धा कळला नाही. ज्ञान एक नंबरचं ज्ञानाचा भांडार म्हणजे वेद. ज्ञानाचा खजिना, ज्ञानाचा समुद्र म्हणजे एक नंबर वेद. त्या वेदांना सुद्धा तो सापडला नाही. वेदांना सुद्धा सापडला नाही, नाही का. मग ती काय आहे, युगे गेली. मी कवन के तुला, कवनाचा कै झाला. पुढं काय, निवृत्ती या करता बोला, युगे गेली. मी कवन के तुला, कवनाचा कै झाला. निवृत्ती याकरिता युगे गेली, नाही का. माझा शोध करण्याकरता मी कोण आहे, कसा आहे याचा शोध करता करता युग गेली. मोठमोठ्या दिग्गजांनी माझा शोध घेतला, पण सापडला नाही. कोणाला सापडला नाही. तो कोणाला सापडला नाही, नाही का. भावेविन दिव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजेविन हेत कोण सांगे. साधा आहे, आश्चर्य. म्हणून आपले प्राण त्याच्यावर वळून टाका. काय काय त्या नासक्या प्रपंचात स्वार्थामध्ये मोठ टाकता येतो का. घरापासून दूर गेलो ना तर उचलू टाकते. घरापासून दूर गेलो का कधी एकदा घरी जाऊ, कधी एकदा पार उचलू टाकते. आतमध्ये पार काय होते, समुद्र मंथन होते. काय होतं आतमध्ये, समुद्र मंथन होते. प्रचंड लाटा उसळतात. कधी एकदा घरी जाईल, नाही का. 5 रुपये 50 रुपये खर्च झाले का बेचैन होते. कोणाला अर्धा चहा पाजला, नाही का. कोणाला अर्धा चहा पाजला का तो म्हणतो आता परमेश्वरा काही खरं नाही रे, पार माझं वाटोळं झालं, नाही का. पार माझं वाटोळं झालं. अर्धा कप चहा पाजला अमक्याला, पार वाटोळं झालं. देव तू तरी माझा विचार करतो का नाही का. किती प्रचंड स्वार्थ, किती प्रचंड मोह, किती अहंकार, किती कल्प जावेत म्हणजे त्याला आत्मज्ञान होईल. ज्याला एवढा मोह आहे, जो संसारामध्ये एवढा गाडलेला आहे, किती संसारामध्ये अख्खा गाडलेला आहे. संसार त्याला, घर त्याला सुटत नाही. घरातून बाहेर पाऊल टाकायचं म्हणजे त्याला काय होतं, त्याला काय होतं, तर अगदी त्याला पार घामाच्या धारा वाहतात. देवा रे देवा, काय केलं तू हे, कोण बुद्धी सुचली आणि ते माळ घातली, नाही का. आणि सत्संग झाला. देवा या महान संकटातून तुम्हाला मला बाहेर काढ, मी भयंकर अडचणीत आहे. तो सत्संग माझ्या मागं लागलाय, पार जीव नको झालाय. देवा काही कर, धाव, नाही का. काय आहे, धाव घाली विठू आता नको चालू मंद, धाव घाली विठू आता नको चालू मंद. का मला या सत्संगाने नको केले. सोन्यासारखं घरदार, नाही का, ते सोडायचं आणि त्या सत्संगात जाऊन बसायचं. देवा काय हे पाप केलं मी, म्हणून माझ्या नशिबी हे आलं. आता माफ कर, पुन्हा असं माफ कर, असलं काय मला दाखवू नको, सुखाचं ठेव, नाही का. माझं नको केले पाप, काही केले पाप पुण्य पाहू नको, नाही का. बापरे, का त्या परमेश्वर किती. म्हणून कसं आहे, जर एवढा मरणाचा मोह असेल, पापाचे डोंगरच्या डोंगर असतील, नाही का,
अज्ञानाचा काय आहे समुद्र खवळलेला आहे, तिथं कसा देव असेल, कसा देव असेल, देव असेल. तुला माहिती आहे ना, 11 रुपयाची पावती फाडली महाराजांनी तर आयसीयूमध्ये जावं लागलं, आयसीयूमध्ये जावं लागलं नाही का. आयसीयूमध्ये काय होतं की अगदी मोठमोठे डॉक्टर चांगले भारी भारी उपचार करत होते. मुंबईवरून दिल्लीवरून औषधं मागवली होती, पण गुण येईना महाराजांना. BP वाढतच होता, शुगर वाढतच होती. महाराज धापा टाकीत होती, अजून फरक पडत नव्हता. तेवढ्यामध्ये काय झालं, कोणीतरी आलं म्हटलं अहो तो सप्ताह कॅन्सल झाला. महाराज तटकन उठून बसले. सप्ताह कॅन्सल झाला म्हटलं, महाराज तटकन उठून बसले. परमेश्वरा तुझी धन्य आहे तुझी कृपा, तुझी कृपा कशी आहे, आघात तुझी कृपा आहे. कसा तो सप्ताह बंद पडला देवा, आणखी काय तुझं वर्णन करावं, तू काय काय तू करतोस भक्तासाठी. आणि म्हणून कसं आहे तर तो परमात्मा केवढा मी कौन की तुला कौनाचं काही झाला, युग गेली मोठमोठे मी कोणाला सापडलो नाही. एक सुंदर उभी तैशे ते दिव्य सूर्य सहस्रवती, उदयेती एकेची अवसरी, तरी या तेजाची तेजाची थोरवी वर्णू नये. नाही का, अशा प्रकारचं मी नाही का. आणि म्हणून राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. अरे बाप रे, नाही का. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजी, हृदय मंदिरी स्मराकारी. हृदयात काय असावं, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. आपलं हे आराध्य दैवत हे त्रिभुवनाचं राम आणि कृष्ण, आणि त्यांच्या नावानं सुद्धा नाही का नामेची तरले कोट्यानुकोटी, नामेची वैकुंठी बैसविली. साधे आहे नाम सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई. परे हुनी परते घर, ते राहू निरंतर. परे हुनी परते घर, बाबांना ते प्रमाण लय आवडायचं. बाबांनी परे हुनी परते घर, ते राहू निरंतर. परे हुनी परते घर, ते राहू निरंतर. बाबा हे प्रमाण द्यायचे, बाबांनी प्रमाण फार आवडायचं. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडी एला. काय परमार्थ आहे का काय. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. राहिलं का काय नाही का. आणि म्हणून तर एका गावामध्ये मोठं गाव, पण ते गाव असं होतं, त्या गावामध्ये एक आड होता, आड. त्या आडाला खूप पाणी असायचं. सगळे लोक त्या काय करायचे, आडेवर यायचे, अख्खं गाव त्या आडाचं पाणी भरायचं. अख्खं गाव लोकांची हे म्हणायचं माझा नंबर, ते म्हणायचं माझा नंबर, ते म्हणायचं माझा नंबर. एवढं त्या आडाला त्या गावामध्ये महात्म्य होतं, मोठे पण होतं. सगळं गाव त्या आडावर जगत होतं. आणि त्या आडाला वाटलं मी किती मोठा, सगळं गाव माझ्यावर, सगळं गाव माझ्यासाठी तुटून पडतंय, माझ्यासाठी व्याकुळ झाले. अख्ख्या गावात मी जीवदान, अख्ख्या गावाला जीवदान देतो नाही का. आणि म्हणून त्याला गर्व झाला, त्याला गर्व झाला. आणि गर्व झाला, परंतु आता एवढं गाव, परंतु त्याचे कोणी आभार मानेनात. आडाने ह्या आडानं चांगलं केलं असं कोणी लोक म्हणेनात. त्याला राग आला. तो आपल्या आईकडे गेला. आई म्हटला मी अख्ख्या गावाला पाणी पुरवतो, अख्ख्या गावाला मी पाणी देतो, पण माझं कोणीच कधी माझा सत्कार करत नाही, गुणगान गात नाही, माझा आदर करत नाही, मला किंमत देत नाही. मग मी एवढं करतो त्याचा उपयोग काय. ती म्हटली बाळा अरे तू हे करतो, पण हे
कर्तृत्व तुझं नाही. आपल्या गावाच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीच्या ज्योत तू जगतोय. तो म्हणतो आपली आई पण तशीच, आपली आई पण तशीच. आई कामाची नाही, आई आपला आदर करत नाही. मोठं पण आपलं आईलाही कळत नाही. मग विहिरीवर गेला. त्या विहिरीला म्हटलं का गं बाई, म्हटलं तुला माहिती आहे ना अख्खं गाव माझ्यावर जगते, तू पाहतेस ना, परंतु कोणालाच त्याची किंमत नाही. हां, कोणालाच किंमत नाही म्हटलं या गोष्टीची. मग तेव्हा माझी किंमत कोणालाच नाही असं त्या विहिरीला म्हटलं. विहीर म्हटली बाळा, हे कर्तृत्व तुझं नाही आहे, हे कर. अरे तू काय घेऊन बसलास, तू काय घेऊन बसलास. येथे काय आहे, मी ज्याच्या जीवावर जगते त्या नदीची सुद्धा किंमत करता येत नाही. ती नदीसुद्धा नतमस्तक आहे, त्या नदीची किंमत करता येत नाही. ती नदीसुद्धा कुठं काय होते, तिला सुद्धा काय किंमत आहे, झिरो. मग तू काय घेऊन बसला. तू म्हणतो सगळं जगत असेल. हां, मी अख्ख्या गावाला जीवदान देतो, अख्ख्या गावाला आनंद देतो, सगळं गाव माझ्यावर जगते. माझ्या आईला किंमत नाही, त्या विहिरीला किंमत नाही, नाही का. आणि तर ती विहीर म्हणते तू नदीला जाऊन पहा, नदीचं ऐश्वर पहा, मग तुला किंमत कळेल. हे सगळं कोणामुळं. तो नदीवर गेला. अरे मग म्हणतो बाई तू तरी मान्य कर, माझी किंमत कोणालाच नाही. ती म्हणते वेडा आहे का काय. म्हटली चल माझ्याबरोबर, चल म्हटली माझ्याबरोबर, मग तुला कळेल. म्हणली अरे मी जिथं संपते. मग म्हटला दाखव मला ते निजधाम. मग तो त्या नदीबरोबर समुद्राला गेला आणि पा म्हटले आता हे सगळं इथून आहे. इथं अरे मी नाही, विहीर नाही, आणि तुझी किंमत काय बाळा. इथं पाऊस नाही पडला तर नदी काय करणार आहे, नदीला पाणी नसलं तर विहीर काय करणार आहे, आणि विहिरीला पाणी नसलं तर तुझं काय चालणार आहे. म्हणून ही सगळी कोणामुळं आहे, अथांग समुद्र त्याचं हे सगळं कर्तृत्व आहे. मग तशा प्रकारे इथं तुमचं आमचं काहीच नाही, सगळं कर्तृत्व त्या परमात्म्याचं आहे. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरिविन. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. काय म्हटलेलं आहे, चाले हे शरीर कोणाची आसक्ती, नाही का, कोण बोलविते हरिविन. हां, तुम्ही बोलता, मेलेला माणूस बोलतो, हां बोलतो, तो काय करू शकतो. मग हे कोणामुळं चालले, श्वास आहे, नाही का, श्वास आहे. म्हणून आपल्याला किंमत आहे. आणि म्हणून आपण ज्यानं आपल्याला देह दिला त्याला आपण विसरावं का नाही. त्यानं आपल्याला आयुष्य दिलं, देह दिला, इंद्रिय दिली, सत्ता दिली, शक्ती दिली. त्या परमेश्वराशी सतत नतमस्तक असावं आणि त्यालाच जाऊन मिळावं, म्हणजे कोटी जन्माचं सार्थ.